तिकडे पुण्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। गॅस खरेदीसाठी नागरिक सकाळपासून रांगेमध्ये उभे आहे। गॅस तुटवड्याचा नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागतोय। 5 तास थांबून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने लोकांनी आता तक्रार केलेली आहे। तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका गॅस सिलेंडरला बसलेला आहे आणि त्यामुळे एलपीजी गॅससाठी लोकांनी आता एजन्सीच्या समोर रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे। तर सकाळपासून नागरिक रांगेमध्ये उभे 5-5 तास उभे राहून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तिकडे नांदेडमध्ये गॅसच्या तुटवड्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। गॅस सिलेंडरचे दर तात्काळ कमी करा असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। वर्ध्यामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई जाणवते। गॅस टंचाईने इलेक्ट्रिक पर्यायाकडे आता कल वाढलाय। कंपन्यांकडून पुरवठा कमी, मात्र नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। लोकांची आता इंडक्शन मध्ये खूप मागणी चालू आहे, कारण की आता सिलेंडरचा जेव्हापासून तुटवडा आलेला आहे तेव्हापासून लोकांचं पूर्ण कल चेंज झालेला आहे। लोक आता फक्त इंडक्शनच घेण्याच्या मागे लागलेले आहे आणि आम्ही जसं दुकानदार आहे ना, आम्ही पण कंपनीमध्ये जसं मागणी करत आहे तर आम्हाला पण इंडक्शन खूप कमी प्रमाणात मिळत आहे। इंडक्शनचा काही स्टॉक आहेच नाही कंपनीमध्ये पण, आणि लोक इंडक्शन घेण्याच्या मागे लागलेले आहेत। कंटिन्यू इंडक्शन घेत आहेत लोक। कल्याणमध्ये गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलं। बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून आंदोलनाला सुरुवात झाली। केंद्र सरकारचा निषेध करत रॅलीचं आयोजन करण्यात आलं, तर गॅस दर कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ओटीपी सिस्टीमला ज्याच्या गाठी तयार केलेल्या आहेत, पूर्वी सिलेंडर ताबडतोब तरी मिळायचा, परंतु आता सिलेंडर पहिले 21 दिवसाचा कालावधी दिला बुकिंग करून, नंतर भेटेल, आता 25 दिवसाचा केला। काही दिवसांनी असं वाढत वाढत जनतेला या ठिकाणी जी मूलभूत सुविधा आहे, जे खऱ्या अर्थाने घरात अन्न शिजतोय, त्याच्यावरतीच त्यांच्या जनतेच्या न्याय हक्कावरती गदा आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। फक्त कागदोपत्री बोलतायत आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, व्यवस्थित आहेत। मग तुमच्याकडे जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित आहे, साठा व्यवस्थित आहे, मग जनतेला तुम्ही तात्काळ सिलेंडर का देत नाही? त्याचे रेट का वाढवले? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।